आणि दमाचा खेळाडू एक वर साकारते ही पहिली चढाई आणि पहिल्या चढाईत हमला चढवलाय राजेश भस्मानाचे मध्यरक्षकावर एक गुण. पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही असा हा सह्याद्री आदिवासी संघ. कमालीचा संघर्ष. तुम्ही जर क्षेत्ररक्षण बघाल ना तर आदिवासी सह्याद्री आदिवासी संघाचं पाहावं. हे छोटे छोटे खेळाडू असे चिपकत आहेत ना तशी की फेविकी बघायला मिळेल तुम्हाला. हल्ला चढवला जाईल राजेश भस्मा. हे एक्सप्रेस आहे रुलावरी. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू त्याला प्रत्युत्तर शिवाई बांधर संघाकडून क्रीडांगण नंबर 2 वर सुद्धा सामना रंगलाय. पाटणेश्वर 5 गडद 4 संघर्ष करतोय. भेदकता पाहायला निघालाय चढायसाठी खेळले हवे. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कुमारगड. खेळाडू लहान आहेत पण वेग तुम्हाला पाहायला मिळेल. सह्याद्री आदिवासी संघ थोडी थोड प्रत्युत्तर. शिवाई बांधर या वर्षीचा अजिंक्य पदाचा उपविजेता आहे, विसरून जमणार नाही. राज जंगम प्रतीक गावड यांचा संघ पाहताय आपण. शिवाई राजेश भस्मा काय वेग आहे. प्रलयकारी वेग मैदानात पाहायला मिळाला. तिकडे अनुज कोटेकर सामना कोठे पाहावा. थेट हृदयाला धक्का. संकेत नाईक सर आणि विकास म्हात्रे यांच्याकडून ऑफर आलेली आहे. सह्याद्री आदिवासी संघाला एका जाळ्यात 5 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक. हृदयाचा ठेका चुकणार 8-5 प्रतीक कोटेकर. चढाईची धुरा आणि विकी ठाकूरवर हमला चढवतोय. शिवशंभू पाटणेश्वर हा सुद्धा रांगड्या खेळाडूंचा बोट. कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार मैदानात भाव. दोन्ही मैदान सज्ज झालंय. एक जबरदस्त खेळ. रसिक मनावर अधिराज्य गाजवतोय कोणता खेळाडू. राजेश भस्मा. आता मात्र थांबवलं गेलं ते प्रतीक कोटेकर याला. दोन्ही सामने रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे सामने. भेदक निर्णय शक्ती पाहायला मिळते. होतील माना उंच होतील नजरा. रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. आता मात्र माऊले लाजवाब केली सुपर रेड क्रीडांगण नंबर 2 वर. वर्सवाई वाशी 2 साठी दुसरा पुकार. अनुज कोटेकर हा थांबलेला नाही. अनस्टॉपेबल 1 गुण. गडप संघ पिछाडीवर मात्र आघाडी घेईल का. स्पर्श करावा लागेल. लहान मुलांना सुद्धा झोप नाही. सर्वांनी चांगली उपस्थिती या स्पर्धेला लावलेली आहे. आपलं सुद्धा स्वागत.
राजेश भस्मा आता मात्र 3 गुण यशस्वी चढाई करते 3 गुणांची लढाई बघावं आणि बघतच राहावं अप्पर जरा गुन्हा कमी केलं तर बरं होईल 5 गुणांसाठी 1000 रुपये नवतरुण कारावी वर्षवासी काय क्षेत्ररक्षण हवे तर हा किल्ला काय तटबंदी आहे हो सह्याद्री आदिवासी संघटना साक्षात मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अर्थातच राजेश भस्मासाठी आलेले आहे कॅश प्राइज जमा झालेले आहे राजेश भस्माच्या अकाउंटवर अर्थातच क्वार्टर म्हटलं की भल्या भल्यांच्या भुया उंचावल्या जातात तर क्वार्टर फायनलची पहिली लढाई गणेश दिवला जय बजरंग बेली आपणासाठी पहिला पुकार राऊंड नंबर 1 वर क्रमांक नंबर 2 वर आज खरोखर चांगला हल्ला चढवलाय तो शिवशंभू पाटणेश्वर संघाकडून सागर मात्र मैदानाच्या बाहेर आहे राजेश भस्मा आता मात्र आक्रमण चढवला तो राजेश भस्मावर शिवाय बांधर संघानं तुफारी खेळी वादळी खेळी पाहायला मिळाली सावळा पहावा तो क्रीडांगण नंबर 1 वर छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र नक्कीच देऊ शकतं त्याचप्रमाणे आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतोय श्रीराम गडप एकीचं बल टीमवर छान आणि मात्र 1 गुण निश्चितच आघाडी मोडत काढतोय तो म्हणजे श्रीराम गडप संघ डू ऑर डाय म्हटलं की स्पर्श करावा लागतो खेळूला किंवा बोनस मिळवावा लागतो रिकाम्या हाती जर मागे आला तर आपण बाद घोषित केला जाल हो प्रयत्न काय छान शिवाई बांधण मध्यांतर आज स्कोर रिपोर्टरचं सुद्धा कमाल करतोय मैदानावर का चाललंय पूर्ण मैदान 10 स्कोरला वादली केली यशवंत होतोय पुन्हा आपल्याकडे खेळल्या हंबीर चढाई करतोय किती गुणांची लढाई करतोय नवतरुण काळावी विरुद्ध वर्सोई वाशी हो जबरदस्त डिफेन्स शिवशंभू पाटणेश्वर
सागर मात्र आनंद आनंद झालेला दिसतोय आज जबरदस्त अतिशय रोमांचक असा सामना सह्याद्री आदिवासी संघानं कमाल केली आहे जिथे जिथे हा संघ जातोय बक्षीस पात्र ठरतोय आज सुद्धा त्याच्याकडे वाटचाल दिसते आहे बघूया शिवाय बांधर संघ काय करतोय संकेत नाईसर आणि विकास मात्र यांच्याकडून ऑफर आहे बोनस प्लस 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी कठीण कठीण ऑफर लावल्या जातात इथे एक गुण मिळवताना नाकी नाव येतोय आमच्या खेळाडूंना बघूया रक्ताचं तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतील जात ही कबड्डीवाल्यांची जात आहे चकवा दिला जातोय क्रीडांगण नंबर 2 वर मात्र सुपर टाकल 2 गुण निश्चितच गडप संघासाठी सन्माननीय भवनजी पाटील कोलगाव यांच्याकडून या स्पर्धेला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद मंडळ सदस्य म्हणून क्रीडांगण नंबर 2 वर नवतरुण कारावी वर्सोळी वासी आपणासाठी सुद्धा फायनल कॉल आपण स्वागत उशीर आला तरी चालेल धन्यवाद शिवाई बांधन कमबॅक करेल एक गुण ही सुवर्ण संधी असेल ती म्हणजे बांधर संघासाठी रसिक नावाचा हा खेळाडू यशस्वी झाला रुपेश मालवी आपण कुठे असाल व्यासपीठाकडे यायचं सुयोग मात्र यांच्याकडे सुद्धा ऑफर आहे बोनस प्लस 3 पॉइंट 2 पॉइंट कसे 3 पॉइंट मिळवा 500 रुपयाचं पारितोषिक विकास म्हात्रे आणि पुन्हा एकदा खेल्या हंबीर चढाई करतोय शिवाई बांधन संघ बुचकुल्यात पडतोय परंतु इतिहास घडवण्याची ताकद या शिवाई बांधन संघात आहे विसरून जमणार नाही या वर्षीच्या अजिंक्य पदाचा उपविजेता ठरलेला हा शिवाई बांधन संघ गावाच्या नावासाठी खेळणारा हा संघ आपण पाहताय रांग नंबर 2 वर अंतिम विसल झालेली आहे 17-24 गुण बोलत क्रीडांगण नंबर 2 वर नवतरुण कारावी राज पाटील आपला संघ हजर करा प्रतिस्पर्धी संघ वर्सोळी वासी ओमकार भोईर आपला संघ हजर करा रायगड जिल्ह्यातील
एक बलाढ्य स्पर्धा तुम्ही याच विभागामध्ये पाहिली असाल अर्थातच सन्माननीय छत्रपती भोईर साहेबांच्या माध्यमातून बघावं आणि बघतच राहावं. प्रो कबड्डीला सुद्धा साहेबांनी अतिशय मानाची स्पर्धा ती म्हणावी लागेल. याच नगरीमध्ये झालेली आपण पाहिली आहात. खरोखर आयोजनाचा बादशाह हा विभाग आहे असं म्हणावं लागेल. कातलपाडा येथे सुद्धा जबरदस्त स्पर्धा पार पडली. आज धुकवडे येथे सुद्धा सुतारपाडा येथे सुद्धा आपण व्यवस्थित खरोखर आयोजनाच्या क्रमांक नंबर 2 वर नवतरुण कारावी वर्षोई वाशी विनावी लागतो. कडवी झुंज देईल तो वर्षोई वाशी संघ पेन तालुक्यात ही झुंज पाहायला मिळते. शिवाई बांधण विरुद्ध झुंज देतोय अर्थातच सह्याद्री आदिवासी रक्ताचं पाणी करतोय. काय मेहनत आणि मात्र